आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानूला आता जयंत म्हणत असतो की मला आता थोडं रिलॅक्स वाटतंय, तू औषध लावलंस म्हणून. पण आता ना तू तुझ्या आईला फोन करून सांगितलंस का की आपण नाही येणार आहोत? ते माझ्या मोबाईलला ना रेंज आली आहे, घे बोलून घे, असंही आता जानूला जयंत सांगू लागतो. तर जानूने लगेचच आपल्या आईला कॉल केलेला असतो. ऑलरेडी ना वाट बघत असते लक्ष्मी. आता जानूने फोन केल्यावर लक्ष्मी विचारते, अगं तुम्ही कुठे आहात? आम्ही केव्हाचे तुम्हाला फोन करतोय, तुमचा काहीच संपर्क नाही. त्याच वेळेला तिला सांगितलं जातं की हो हो आम्हाला माहिती आहे, खरं तर ना प्रॉब्लेम झाला आहे का इथे? काय झालं आहे? जानूला आता लक्ष्मी विचारत असते. त्यावर जानू सांगत असते की काय आहे ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला नाही आहे गं आई. काय आहे की आम्ही निघणार होतो, पण जयंत सरांच्या हातावर कॉफी सांडली ना, म्हणून नाही येता आलं. त्यावर आता सांगितलं जातं. लक्ष्मी बोलते की ठीक आहे, मी एक काम करते, अनारसे बनवलेत ना ते पार्सल पाठवते. आता अनारसे लगेचच भरायला लक्ष्मीने घेतलेले असतात. मग भावना थोडी नाराज असते. भावनाला असं वाटतं की आई फक्त जानूचे लाड करते, माझे करत नाही आहे. म्हणून भावना आता लक्ष्मीला म्हणायला जाते, काय गं आई, तुला मी आली तसं काय नाही का गं? जानू नाही आली म्हणून तुला तसं वाटतंय का? त्यावर आता लक्ष्मी म्हणते की असं काही नाही गं बाळा, सगळ्या मुली मला सारख्या, पण एकत्र सगळेजण असलं तर किती बरं वाटतं ना. इकडे आता सिद्धूने ना श्रीनिवास यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि म्हणूनच तो त्यांना बसायला सांगतो आणि मग सगळ्यांनाच तिकडे तोने बोलवलेलं असतं. मग आता तुमच्यासाठी आजोबाने गिफ्ट आणलं आहे आणि असं बोलून आता आनंदी जे आहे ते ट्रॅकर जे आहे ते लगेचच इथे श्रीनिवास यांच्या हातात देते. श्रीनिवास यांच्या हातात ट्रॅकर दिल्याबरोबर आता श्रीनिवास पाहत राहतात. तर श्रीनिवासांना आता म्हणायचं असते की हे सगळं काय आहे? त्यावर सिद्धू म्हणत असतो की ही तुमच्या कामाची वस्तू आहे. म्हणजे बघा, तुम्ही डिलिव्हरी करायला बाहेर जाताना मग तुम्ही हा ट्रॅकर तुमच्याजवळ ठेवा, म्हणजे तुम्ही कुठे गेला आहात ना हे आम्हाला कळेल. मग आता श्रीनिवास म्हणतात की हे सगळं लक्ष्मी तू सांगितलंयस ना, त्या दिवशी मी काही बोललो नाही म्हणून ठीक आहे, पण आता आता पुन्हा तेच, काय गरज होती तुला ह्या ट्रॅकरची वगैरे? कोणी समजवूनही आता श्रीनिवास ऐकत नसतात. म्हणून भावना स्वतः पुढे जाते. भावना म्हणत असते की बाबा आता मला सांगा, मला बोलताय ना तुम्ही की हे सगळं ठेवणार नाही, असं कसं बाबा चालणार आहे सांगा? जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमचे फोटो, आईचा फोटो तुमच्या पाकिटात असायचा, मग तेव्हा तुम्हाला असं वाटायचं ना की आमची विसर कुठे पडायला नको, म्हणून नेहमी आमचा चेहरा बघत राहावा असं वाटायचं. मग आता आम्हालाही तुम्ही हवे आहात ना, मग तुम्ही कुठेतरी हरवताय, मग कुठेतरी जाताय, मग आईला टेन्शन असतं, मलाही टेन्शन असतं. त्यापेक्षा जर हा ट्रॅकर जर तुमच्याकडे ठेवला तर किती चांगलं ना. बघा ना बाबा, ऐकताय ना? मग तेवढ्यातच ना आनंदी तिथे येते आणि आनंदी लगेचच श्रीनिवास यांच्याकडे बघून बोलत असते की आई, माझे ना आजोबा गुड बॉय आहेत, त्यामुळे ना ते हे ट्रॅकर ना नक्कीच ठेवतील. मग आता लक्ष्मीला म्हटलं जातं की हे माझ्यासाठी गिफ्ट नाही आहे गं, हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे. मग वरद म्हणतो की असा ट्रॅकर ना बाबांकडे सुद्धा लावायला हवा, म्हणजे बाबा कुठे जातात, काय जातात ना, आपल्याला बरोबर कळेल. तर इथे बीना म्हणते की हो बरोबर आहे, पण नंतर बीना वरदला म्हणते, काल तुला आम्ही काय बोललो, मोठा झालास लगेचच मोठ्या मुलांप्रमाणे वागायला लागलायस रे. हे आता त्याला बोललं जातं, पण भावनाने समजवल्यामुळे श्रीनिवास ऐकायला तयार होतात. भावनाच्या डोक्यात कल्पना येते की आपण प्रचार असताना ना आपणही असंच करूया का, म्हणजे प्रचारात ना काही लोकांना असं हे जे ट्रॅकर आहे ते वाटूया, म्हणजे ना त्या बायकांनासुद्धा टेन्शन असतं ना, त्यांची मुलं कुठपर्यंत जातात, काय जातात, मग काळजी असते. मग आपण हे सगळं केलं तर मग ही कल्पना आता सिद्धूलासुद्धा आवडते. इकडे जानूला पोचलेला असतात ते अनारसांचा बॉक्स आणि त्यामुळे आता ती पूर्ण तयारी करते, रांगोळी काढते, पाठावर जयंतला बसवते आणि तिने आता व्हिडिओ कॉल केलेला असतो. जानू आत्याचा व्हिडिओ कॉल आला आहे असं वरद म्हणतो. मग वरद लगेच व्हिडिओ कॉल रिसीव करतो. सगळीजणं एकत्र बसलेली असतात व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी. मग जानू सांगत असते की आई, तिकडे जयंतरावांना यायला भेटलं नाही आणि मग तुझा मानपान करायचा राहिलं ना, मग थांब, मी ना आता एकत्रच इथे बसली आहे, तर मी त्यांचं औक्षण वगैरे करते. बघा तू व्हिडिओ कॉलमध्ये, मग तुलाही वाटायला नको ना की त्यांचं जे औक्षण वगैरे आहे ते राहिलंही करून. मग आता जयंतरावांसाठी स्पेशल असे तू अनारसेसुद्धा पाठवलेस ना, मग हे बघ, ते अनारसेसुद्धा मी ताटात काढून घेतले आहेत. मग इकडे जानूने मोबाईल बाजूला ठेवलेला असतो, व्हिडिओ कॉल ऑन असतो आणि त्यानंतर
त्यानंतर मात्र जानू जी आहे ती जयंतचं औक्षण वगैरे करते आणि जयंतचं औक्षण वगैरे करून झाल्यानंतर जयंतला म्हणत असते की तुमच्यासाठी आईने स्पेशल अनारसे पाठवले आहेत, ते अनारसे खाऊन घ्या. मग आता तो अनारसे खातो, पण त्याला ते अनारसे ना खारट लागतात, कारण जानूने जे आईने पाठवलेले अनारसे असतात ना छान जाळीदार गोड, ते बाजूला काढून ठेवलेले असतात आणि मुद्दामून खारट अनारसे जे आहेत ना ते मागवून घेतलेले असतात आणि तेच अनारसे ती मुद्दामून त्याला खाऊ घालते. आणि तेव्हा तो म्हणत असतो की हे अनारसे ना जरा खारट लागतायत. मग आता हे अनारसे खारट लागत आहेत ही गोष्ट कळल्याबरोबर इकडे जानू म्हणत असते की हे कसं शक्य आहे, खारट कसे लागतील, थांबा मी खाऊन बघते. आणि असं बोलून ती खाऊन बघते तर ते अनारसे गोड असतात. मग ती आता लगेच त्या सगळ्यांना विचारते की तुम्हाला हे खारट लागले का गोड लागले. त्यावर लक्ष्मी म्हणते की नाही, हे तर गोडच आहेत अनारसे, मग ह्याला कसे खारट लागत आहेत, बघा बरं तुम्ही एकदा पुन्हा खाऊन. मग दुसरा अनारसासुद्धा तो खाऊन बघतो, त्याला ते अनारसेसुद्धा खारटच लागत असतात. तो म्हणत असतो की नाही, ह्यातमध्ये मीठ आहे, नाही जावई बापू मीठ नाही घातलेलं मी. मग तेव्हाच ना तोच अनारसा जानू मुद्दामून खाऊन बघते तर ती म्हणते की नाही गोड आहे, किती छान बनवलेस गाई अनारसे, खूपच मस्त बनवलेस हां. मग आता औक्षण वगैरे झालं आहे, चला आता तुमचं काम मी केलं आहे हां. आई तू नाराज नको होऊस, चल आता मी फोन ठेवते, मी नंतर कधीतरी येईन, असंही आता जानूने सांगितलेलं असतं. आणि जानू लगेचच व्हिडिओ कॉल ठेवत असते तर लक्ष्मी म्हणत असते की त्यांना अनारसे आवडले नसतील तर फोर्स करू नकोसा खायला. मग त्यानंतर इकडे व्हिडिओ कॉल कट केला जातो तर जयंत विचार करत असतो की हा सेम अनारसा मी खाल्ला, जानूने खाल्ला, बाकी इतर लोकांनी खाल्ला, मग हा अनारसा मला खारट का लागला. जानूला तर हा अनारसा गोड लागत होता आणि बाकी सगळ्यांना सुद्धा. रूममध्ये जाऊन तो या सगळ्याचा विचार करत असतो. तर इकडे मात्र जे लक्ष्मीने अनारसे बनवून पाठवलेले असतात ना ते सगळे अनारसे जानू स्वतःहून खात असते. आणि जानू जेव्हा ते अनारसे खाते ना तेव्हा ते अनारसे जाळीदार असतात आणि त्यामुळे तिला आईने बनवलेले ते अनारसे खूप जास्त आवडतात. आणि तिने मुद्दामून जयंतला ते खारट अनारसे दिलेले असतात, का तर तिने त्याला जायला दिलेलं नसतं ना तिथपर्यंत. आणि यासाठी जानूने हे सगळं केलेलं होतं. म्हणजे जानूचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर मला जायला देणार नसाल तर तुम्हाला तरी मी का सुखाने जगू देईल, आणि माझ्या आई बाबा तुमच्यासाठी एवढं सगळं करतात आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही आहे. तर इकडे आता जयंत जेव्हा बेडरूममध्ये असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे जयंत येऊन उभे राहतात. आणि ते जयंतना हे मात्र ह्या जयंतला चिडवत असतात आणि म्हणत असतात की काय रे, तुला ह्याचंच टेन्शन आलं ना की पहिल्यांदा जानूला तालावर नाचवायचाच, पण आता बघितलंस ना तुला काय काय म्हणून करावं लागते, आता तीच तुला तालावर नाचवते. पहिल्यांदाची जानू तशी नव्हती, तू बोलायचास तसं कठपुतलीसारखी करायची, बाहुली होती ना ती तुझ्या हाताची, पण आता नाही आहे. आणि आता बघितलंस का, मला तर असं वाटतंय ना की तुला वेड लागले, कारण तो अनारसा सगळ्यांना गोड लागतोय आणि तुलाच कसा खारट लागतोय. इकडे आता बिचारी जानू बसलेली असते, ती म्हणत असते की चांगलं आईकडे गेली असती तर आमरसपुरी वगैरे खायला भेटली असती, पण इथे काय हे असं ऑर्डर केलेलं जेवण खायला लागणार आहे. जाऊ दे, आता ह्यांना बोलवून येते आणि एकत्र जेवायला बसूया. मग आता ती वर जातच असते तर इकडे मात्र जयंतला वेड लागलेलं असतं. जयंतना आता सगळेजण चिडवत असतात की तू वेडा आहे, पण जयंत म्हणत असतो की मी वेडा नाही आहे, माझ्या डोक्यावर परिणाम नाही झाला आहे, मला ते खारट लागलेत. असं आजूबाजूच्या ज्या मुलांबरोबर तो बोलत असतो, ज्याच्या आजूबाजूला त्याला जयंत दिसत असतात आणि तो एकटाच बडबडत असतो. आणि हे सगळं काही ना दरवाजाच्या आडून जानू पाहत असते. जानू तर आता हे सगळं बघून घाबरलेली असते. इकडे वरदने 5 वाटी आमरस खाल्लेले असतात तर आनंदीने 3 वाटी. आता त्याच्यामध्ये त्यांची स्पर्धा रंगलेली असते. मग आता चला बस झालं, गप्पा बस झाल्या, आता आपण खेळूया. जानू आली असती तर बरं झालं असतं असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना उलट वीणा म्हणते की जाऊ दे ना, ती तिच्या संसारात बिझी आहे ना, तर ते एका अर्थी चांगलंच आहे. मग आता इथे लोडोचा खेळ रंगलेला असतो आणि वीणासुद्धा मुलांबरोबर खेळत असते. जानू आता बॅग वगैरे करून घराबाहेर पडलेली असते आणि ती म्हणते की मी जाते, मी सगळं काही रेडी ठेवलं आहे, तुला हवं ते घेऊन खा. मग आता जयंत तिला सोडत नसतो. जयंत म्हणतो की जानू तू नको ना जाऊ, मी तुला मिस करेन. त्यावर जानू जयंतला म्हणते की उलट बरं आहे ना, तू मला मिस करत राहा, उलट तुला ना माझी आठवण यायला पाहिजे. कसं आहे ना, सतत
जवळ राहिलं कदर कळत नाही ना. जर मी आता आईकडे गेली तर तू मला मिस करशील ना. असंही आता मुद्दामून जानू जयंतला बोलत असते. जयंतला आता जानूला एकटीला सोडायचं नसतं, पण जानू कुठे ऐकते. जानू म्हणते मी तुझं एवढं वेळ ऐकलं, पण आता नाही, आता मला माझ्या आईकडे जायचं आहे. आणि ती त्याचं काही ऐकत नाही आणि थेट घराच्या बाहेर पडते आणि ती स्वतः गाडी करून तिकडनं निघून जाते. जयंतला राग येतो. जयंत म्हणतो की हिला मी कंट्रोलमध्ये ठेवायचो तर हीच मला आता कंट्रोलमध्ये ठेवायला लागली. दुसरीकडे अगदीच वादळ वारा आलेला असतो आणि त्यामुळे सगळी धुळे ना घरामध्ये शिरते. मग आता कळत नसतं की हे सगळं काय आहे. सिद्धू म्हणतो पटापट सगळं काही आवरतो. घरात ना खूप जास्त असा कचरा झालेला असतो. आईना बाबांना तो बाजूला बसवतो कारण त्यांच्या डोळ्यातही धूळ उडत होती. इकडे आता जानू सोडून गेलेली असते म्हणून जयंतच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. जयंत जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की या हातामुळे हे सगळं झालं ना, ही हातामुळेच माझी जानू मला सोडून गेली ना, मग आता मलाही काहीतरी करावं लागेल. आणि असं बोलून आता त्याने हातावर ना खाणाखुणा करून घेतलेल्या असतात आणि स्वतःला त्रास करून घेतलेला असतो. आता जो काही घरात पसारा झालेला असतो ना, सगळा पसारा सिद्धू आवरून घेतो आणि सिद्धू जेव्हा सगळा पसारा आवरतो तेव्हा मात्र आता सिद्धू जे आहे तो म्हणत असतो की जाऊ दे, मी आहे ना, काळजी करू नका. इकडे आता सिद्धू म्हणत असतो की चला आपण निघूया का, पण तेवढ्यात ना भावनाच्या फोनवर मेसेज आलेला असतो जानूचा की जाऊ नको तू थांब. म्हणूनच भावना थांबलेली असते. तर आनंदी आणि सिद्धू घरी जायला निघतात. इकडे जयंतला झोप काही लागत नसते. त्याला सारखे ना जानूचे भास होत असतात. त्याला असं वाटत असतं की त्याच्या आजूबाजूला सुद्धा जानूच कुठेतरी आहे. मग आता त्याच्या बाजूला जानू बसलेली आहे असा त्याला भास होतो आणि तो लगेच जानूजवळ येतो. जानूजवळ जेव्हा येतो ना तेव्हा आता जानूकडे तो एकटक बघत असतो. जानूला बघतो तर काय स्पर्श करायला जाणार तेच जानू गायब होते. नंतर तो बिछाण्यावरून उठून उभा राहतो. त्याला वाटतं की आरशात सुद्धा जानू आहे, पण तिथेही जानू नसते आणि त्यामुळेच ना आता अजूनच त्याला टेन्शन येतं. काय चाललं हे, जानूने मला एकटीला सोडलं आणि ती निघून गेली. असं जानूने करायला नको होतं. असंही आता तो बघत बसतो आणि रडत असतो. त्याला आता जानूची आठवण येत असते. त्याला रात्रीची झोपही लागत नसते, त्याला करमत नसतं. तर दुसरीकडे भावना जी आहे ती मात्र आता लक्ष्मीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते आणि ती म्हणत असते की आई खरंच खूप जास्त बरं वाटतंय, तू माझे एवढे लाड करतेस ना म्हणून. मग तेव्हाच ना भावना सगळे लाड पुरवून घेत असते कारण तिला माहिती आता जानू आली तर काही खरं नाही. मग तेवढ्यातच ना दारावर जानू आलेली असते आणि जानूला अचानक आलेलं बघून सरप्राईज असंही आता जानू म्हणत असते. जानूने सरप्राईज दिल्याबरोबर आई म्हणते की अच्छा, म्हणून मगासपासनं चालू होतं का दोघी, मगासपासनं मला कुठेही जाऊ देत नव्हत्या, असंही आता लक्ष्मी म्हणत असते. दुसरीकडे आता हे तर सगळं होत राहतं आणि तेव्हाच ना इकडे जानू भावना या लगेच पाटावर बसवतात. लक्ष्मी म्हणत असते की हे काय, अगं हा अधिक मासाचा सण ना जावयांचा असतो, काही जावयांचा वगैरे नाही आई, तुझाही असतो अधिक मासाचा सण, म्हणून तू बस. आणि त्या तिघीही जणी मिळून औक्षण करतात आणि तिघींनी मिळून एक साडी अशी आईला आणलेली असते. वीणाही ह्या सगळ्यांमध्ये सहभागी असते. वीणा म्हणत असते की आई तुम्ही मला कधी सून मानलंच नाही, मला तुम्ही माझी मुलगीच मानता आणि म्हणूनच तुमच्यासाठी स्पेशली मी हे दिलं आहे, असंही आता ती म्हणत असते. किती करता गं माझ्यासाठी तुम्ही मुली, खरंच ना. मग आता त्यामध्ये साडी असते आणि सुकामेवा असतो. तर आता श्रीनिवास म्हणतात की हा सुकामेवा माझा आणि ही साडी तुझी. आता बाबांना सांगितलेलं असतं की तुम्ही ना इथेच झोपायचं, आईच्या बेडरूममध्ये आम्ही असणार आहोत, त्यामुळे तुम्हाला आईच्या बेडरूममध्ये एंट्री नाही, असंही सांगितलं जातं. इकडे जयंत झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला झोप काही येत नसते. त्याचं मन काही कुठे लागत नसतं, नुसती चिडचिड होत असते. काय करावं त्याला समजत नसतं. आणि तेव्हाच ना त्याला असं वाटतं की जानूला कॉन्टॅक्ट करावा, पण जानूला कॉन्टॅक्ट करूनही उपयोग नसतो कारण जानूने मेसेज केलेला असतो की मी काही आज घरी येणार नाही आहे, मी उद्या येणार आहे. त्यामुळे तो अजूनच रडू लागतो. त्याला कळत नसतं की आता काय करावं. म्हणजे सगळीकडनंच त्याची कोंडी झालेली असते. तिने संध्याकाळी मेसेज केला आहे की मी उद्या येणार, त्यामुळे त्याला अजूनच रडायला येतं. इकडे आता जानू आणि त्याचसोबत भावना लक्ष्मीला बेडरूममध्ये घेऊन जातात आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात. लक्ष्मीला म्हणत असतात की
आता तू आमच्यासोबत इथेच झोपणार आहेस. बाबांना आम्ही ऑलरेडी सांगितले आणि येताना हळदीचं दूधसुद्धा विनाने आणलेलं असतं. लक्ष्मी नाही म्हणत असते, पण आता जानू भावना ह्या दोघीही जणी फोर्स करतात, तुला हे घ्यावंच लागेल. आणि त्यानंतर लहानपणी तू आम्हाला गोष्टी सांगायचीस, आम्हाला जे हवं नको ते सगळं काही तू करून द्यायचीस, पण आता नाही. आता जे आहे ते आता आम्ही तुझ्यासाठी करणार आहोत. तू माझ्या मांडीवर डोकं ठेव आणि निवांत झोप आणि आम्ही तुला गोष्टी सांगणार आहोत, तुझ्याबरोबर बसून राहणार आहोत असंच रात्रभर, असंही आता लक्ष्मीला सांगितलं जातं. लक्ष्मी म्हणत असते की खरंच ना, तुम्ही तिघी पण ना मला खूप छान आजचा दिवस घालवून दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वीणाला संतोषचा कॉल आलेला असतो. संतोषने वीणाला बाहेर बोलवलेलं असतं. संतोष म्हणतो की बरोबर, तुला पैसे हवे असतील ना तर तुला माझी आठवण येते, नाहीतर तुला माझी वगैरे आठवण येत नाही. तर वीणा म्हणते मला कशाला तुमचे पैसे लागणार आहेत, गृहलक्ष्मीमधनं मला पैसे मिळतात. तो म्हणतो काय गृहलक्ष्मी? तो म्हणतो हां, आम्ही ॲप चालू केले ना, त्याच्यातनं पैसे आम्हाला भरपूर मिळतात, त्यामुळे काही गरज नाही आहे तुमच्या पैशाची. मग वरद म्हणतो की मी मागवले होते पैसे. आई मला सांग की तू माझ्यासाठी किती काय काय करणार आहेस, त्या दिवशी मला प्रोजेक्ट करायचा होता म्हणून 5,000 तू मला दिलेस, मग ह्या बाबांकडनं पण पैसे घ्यायला नको का? मग आता वरदने डायरेक्ट बाबांना ह्यासाठी पैसे मागवलेले असतात. ही गोष्ट जेव्हा संतोषला कळते तेव्हा संतोष म्हणतो 5,000 रुपये प्रोजेक्टला? कोणत्या शाळेत मी घातल्या? तर मला असं वाटते की तुझ्या शाळेचं नावच बदलायला लागेल, असंही आता तो म्हणत असतो. पण तो म्हणतो की जाऊ दे, तुम्हाला काय पैसे द्यायचे आणि असेच पैसे की मी वाया घालवू? आणि असं बोलून तो आता तिकडनं निघून जातो. इकडे आता जयंतला जानूची आठवण येत असते आणि म्हणूनच तो लॅपटॉप ऑन करतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या लग्नाचे काही व्हिडिओज फोटोज असतात ते बघायचं ठरवतो. आणि तेव्हाच त्याला त्या फोटोमध्ये मागून विश्वा जाताना दिसतो आणि विश्वाला बघून त्याचं मात्र आता डोकं सटकलेलं असतं आणि त्याला आता करमत नसतं. त्याला कळत नसतं की काय करावं, पण विश्वाचा काटा काढायला हवा असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.